नमस्कार नमस्कार मित्रांनो. पूर्ण मराठीमध्ये देऊळ 1-2चा रिव्ह्यू मी आत्तापर्यंत दिला नव्हता आणि मला असं वाटलं ऑब्व्हियसली मी हिंदीमध्ये प्लस मराठीमध्ये एकत्र जेव्हा मी रिव्ह्यू दिला तेव्हा मला फील झालं की यार एक स्पेशल मराठी रिव्ह्यू पाहिजे आणि बनला पाहिजे या चित्रपटाचा, आज नाही तर कधी बॉस. तर या रिव्ह्यूमध्ये मी सगळ्यात पहिले तुमचं स्वागत करतो सर्वांचं. या चित्रपटाविषयी जर तुम्हाला कलेक्शन्स वगैरे हवे असतील, कलेक्शन्स वगैरे या चित्रपटाचे रोज ट्रॅक केले जातील. मे बी होऊ शकतं की उद्या संध्याकाळी वगैरे ट्रॅक केले जाईल. उद्या कदाचित थोडं बिझी असल्यामुळे नाही उद्या मी कलेक्शन ट्रॅक करू शकणार. संध्याकाळी वगैरे नक्की करेल उद्या. पण हां, चित्रपट कसा आहे? सुंदर, रायटिंग जबरदस्त, प्रेझेंटेशन व्हेरी नाईस. फक्त इंटरवेलच्या थोडं आधी आणि इंटरवेलच्या नंतर ऑलमोस्ट 30 मिनिटांनी समजा 2 सीन आहेत जे थोडेसे जास्त ड्रॅमॅटिक होण्यापेक्षा थोडेसे त्यांचं जे टाईम लाईन आहे ना थोडं कमी असलं असतं तरी चाललं असतं. पण हां, चित्रपटावर त्याचा काही फरक नाही पडत. चित्रपट खूप जबरदस्त तऱ्हेने प्रेझेंट केला आहे आपल्यासमोर. ज्यांना असं वाटत होतं कॅश ग्रॅबवाला ऑप्शन आहे, बिलकुल नाही. खूप सुंदर आणि कॅश ग्रॅबवाला ऑप्शन असतं ना मित्रांनो, तर त्यांनी लगेच 2-3 वर्षातच बनवला असता ना चित्रपट, जेव्हा तो इतका जबरदस्त चालला पार्ट 1. तर खूप सुंदर आहे रे. म्हणजे तुम्ही यार मी सांगतो काय, डायरेक्शन, स्टोरी टेलिंग, कॅरेक्टर इतके मस्त आहेत ना रे की तुम्ही ना असं सांगू कसं मी. म्हणजे असं समजा की तुम्ही त्या जर्नीमध्ये जाता रे. तुम्ही जेव्हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला जाता तुम्हाला काय वाटतं की सगळं समोर चाललं आहे यार, मी तिथं उभा आहे. मी ते काय म्हणतो एक तऱ्हेने मी स्वतः ते जगतो, इमॅजिन करत नाही आहे तर जस्ट म्हणजे मी जगतो आहे ते, मी ते फील करतो आहे. तो जो एक अनुभव आहे ना तो शब्दात नाही सांगण्यासारखा. त्यामुळे मी सांगतो आहे. आणि हे काही असं ओव्हर या चित्रपटाविषयी मी बोलतो आहे असं बिलकुल नाही आहे. म्हणजे तुम्ही फक्त बघा ज्या पद्धतीने डायरेक्शन आहे या चित्रपटात, ज्या पद्धतीने ॲक्टिंग केली आहे, स्टोरी प्रेझेंटेशन पण तर महत्त्वाचं आहे ना. स्टोरी टेलिंग मस्त आहे पण ती प्रेझेंट पण काय सुंदर तऱ्हेने केली आहे आपल्यासमोर. जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे काय जबरदस्त तऱ्हेने, काही सीन्स ते इतके मस्त आहे. क्लायमॅक्स स्पेशली, फक्त क्लायमॅक्सविषयी कशाला जाऊ मी. काही चित्रपट आणि जे भक्तिभावाने आहे, तुम्ही फक्त बघा ना मित्रांनो. मी काही गोष्टी आहेत ना ज्या या रिव्ह्यूच्या पलीकडच्या असतात रे. तुम्ही किती पण असं एखाद्याला आपली क्युरियोसिटी वगैरे सांगायला गेलं, एक्साइटमेंट सांगायला गेली ना, ती एक्साइटमेंट सांगायचा प्रयत्न करू शकेल पण तो अनुभव तर तुम्हालाच घ्यायचा आहे ना. खूपच सुंदर आहे यार. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. हां, मी टीजरवरून सांगेल की मी टीजर वेळी नव्हतं एक्सपेक्ट केलं. ट्रेलरपासून मला थोडं जास्त एक्सपेक्टेशन वाढल्या आणि चित्रपटाचा जो मुद्दा आहे तो जबरदस्त आहे, नो डाऊट. सब प्लॉट्स छान आहे. सब प्लॉट म्हणण्यापेक्षा ज्या मुद्द्यावरून त्यांनी तो चित्रपट घेतला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी तो आपल्यासमोर प्रेझेंट केला आहे, खूपच म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव मानेल मी याला. आणि सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट खरंच हीच आहे की एक्सपेक्टेशन्सच्या वरचा आहे खूप. आणि पार्ट 1 पार्ट 2 बेस्ट आहे का, हे जे इलॉजिकल गोष्टी ना मित्रांनो मला अजिबात आवडत नाही. जेव्हा तुम्हाला पार्ट 1ची व्हॅल्यू वेगळी आहे, पार्ट 2 वेगळा आहे. पार्ट 1ला हे नका विसरू, तुम्ही 10-12 वर्षापासून तो बघत आला आहे. म्हणजे भले थिएटरला एकेकाळी पाहिला असेल, नाही पाहिला असेल, नंतर पण तुम्ही टी व्हीवर वगैरे, तर ती ना 10 वर्षापासून तो तुमच्यासोबत आहे, तर तो तुम्हाला खूप बेस्टच वाटणार. पण पार्ट 2 पण आता तुम्ही या पार्ट 2ला केव्हा जज कराल, जेव्हा यालाही थोडं जुनं होऊ द्यावं लागेल, 10-1 वर्ष, 5-6 वर्ष कमीत कमी, तेव्हा तुम्ही कम्पेअर करणं गोष्ट वेगळी की पार्ट 1 कसं आहे, पार्ट 2. इतक्या लवकर तुम्ही हे म्हणणार की हां, मी एकदम डायरेक्ट हे नाही म्हणू शकत की हां पार्ट 2 बेटर दॅन पार्ट 1. नाही, कारण दोघं खूप वेगळे आहेत. टॉपिक ऑब्व्हियसली सिक्वल आहे पण जो एक टॉपिक तर वेगळा आहे आपण म्हणू शकतो, पण जे प्रेझेंटेशन आहे
ते खूप वेगळे. आणि आज खरंच त्या काळच्या मानाने आज हा चित्रपट बनला आहे, डेफिनेटली बजेट प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली आहे. बजेट खर्च केलं आहे, घाबरले नाही आहे मेकर्स. कंटेंटवर पण बिलीव होता यांना आणि डेफिनेटली कंटेंटने वर्क केलं आहे. स्टोरी टेलिंग वगैरे आहे, पण जे रायटिंग आहे ते मस्त आहे. आणि सगळ्यात जास्त काय भारी वाटलं माहिती आहे, बॅकग्राऊंड म्युझिक खूप जबरदस्त आहे रे, खूप मस्त प्रेझेंट केलेलं आहे. मी कारण ना काही काही सीन असतात ना, जे तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक जे येतं ना त्यातून जास्त ते एक्सप्रेस होतात, रॅदर दॅन डायलॉग वगैरे काही ठिकाणी वर्क नाही करत. आणि केलं जरी ना वर्क तरी हे खूप वेगळी गोष्ट आहे. सो माझं पर्टिक्युलरली म्हणणं आहे की जी याची ताकद आहे ना, काही सीन्सवर बॅकग्राऊंड म्युझिकने वर्क केले आणि खूप चांगलं. आणि यार एका व्यक्तीचं असं नाव घेणं म्हणजे बाकीच्या दुसऱ्याला एखाद्याला विसरून जायचो मी चुकून. त्यामुळे मी एवढंच सांगेल, सर्वच्या सर्व स्टारकास्टने छान काम केलं आहे. आणि जास्त कौतुक आहे डायरेक्टरचं आणि स्पेशली कास्टिंग डायरेक्टरचं, ज्याने ही स्टारकास्ट बनवली आहे चित्रपट. इवन हे पार्ट 1ला पण म्हणणार मी, पार्ट 2विषयी पण मी हेच म्हणेन. त्यावेळी काही यूट्यूब वगैरे माहीत नव्हतं मला आणि मी पाहायचोही नाही, पण त्याविषयी जर कधी मी रिव्ह्यू केला जनरली, आता पार्ट 2चा आहे, तर मी त्याविषयी पण मी एक बाबतीत तर क्लिअर असेल की यार स्टारकास्ट दमदार आणि कास्टिंग डायरेक्टरला इथं पूर्ण क्रेडिट जातं. सो मित्रांनो, मी एवढंच सांगेल, गो विथ फॅमिली, कुटुंबासोबत बघा, खूप सुंदर एक्सपिरियन्स येईल. आणि याचं कलेक्शन काय जबरदस्त झालं आहे, काय बंपर ओपनिंग मिळाली आहे. तुम्ही फक्त बघा, ऑल ओव्हर इंडिया 1113 शोज आहे फक्त. ॲक्च्युली मी याच्यात नाही सांगत, मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की बघा, त्यात डे 1 कलेक्शन. सो आय थिंक मित्रांनो, मी एवढंच सांगेल की यार मिस नका करू. कारण ना ठीक आहे, आजकाल OTT ऑप्शन्स आले आहेत, टी व्हीवरही लोक बघतात, आले की टी व्हीवर आलं की बघू. अरे काही काही वेळेला ना चांगले एक्सपिरियन्स असे निघून जातात, नंतर खरंच पस्तावा होतं की यार पाहायला पाहिजे होतं, काय होणार होतं 2-2.5 तासांनी. सो बघा, तुमच्यावर आहे, इट्स अप टू यू. 5मधून 4 रेटिंग देईल. मी सांगितलं ना की ते 4 रेटिंगचं एक रिझन आहे की जे 1-2 जे सीन आहेत ते थोडेसे बेटर वेमध्ये मला वाटले, प्रेझेंट होऊ शकत होते. किंवा इनफॅक्ट मी तर म्हणेल की 1-2 सीन्स जे आहेत ते थोडे कट होऊ शकत होते, कमी. काही काही अशा गोष्टीत की जे असं वाटतं स्लाईटली लांबवल्या टाईप आहे, बाकी काही. पण चित्रपटामध्ये काहीच मी म्हणणार नाही की काही कमी आहे वगैरे. आय डोंट नो बाकीच्यांचा काय एक्सपिरियन्स आहे, बाकीचे यूट्यूबर्सचा पर्टिक्युलरली. बाकी तुम्हाला कसा वाटला चित्रपट नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.